नमस्कार, मी अनिल बन्ने स्वागत करते आपल्या संचित टीव्ही न्यूजमध्ये। तर आता मी आहे मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे। तर आता पाठीमाग बघतो हे पपईचं प्लॉट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे, मेन पीक आहे ते म्हणजे NMK गोल्डन सीताफळ। त्याच्यामध्ये आंतरपीक हे पपईचं पीक या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। आता आपण जाणून घेणार आहे NMK गोल्डन सीताफळामध्ये पपई हे चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, तर ते लागवड तंत्र काय आहे आणि त्याचा फायदा कसा होतो शेतकऱ्यांना। आता आपल्यासोबत शेतकरी आहेत दीपाली अनिल शिंदे, यांचं शिक्षण आहे हॉर्टिकल्चर। त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर पुरेपूर आता शेतीमध्ये करताना दिसतात। त्याचबरोबर आपल्याला आता आपल्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर अनिल शिंदे, एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत। संपूर्ण आता आपण या प्लॉटची माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार। चला तर मग। नमस्कार, मी अनिल अंबादास शिंदे, राहणार मंगळवेढा। मी सरकारी जॉब करत असून परंतु मिसेसला शेतीची आवड असल्यामुळे मी त्यांच्या पाठीमागे जे गव्हर्नमेंट जॉब करून जे मला मदत होता होईल तेवढी मी करत असतो। आपण सध्या माझ्या सीताफळाच्या NMK गोल्ड ह्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। हा 1.5 एकराचा प्लॉट आहे। ऑक्टोबरमध्ये त्याच्यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पपई घेतली आणि पपई घेण्याचा हा उद्देश होता की एक प्रयोग म्हणूनच मी करायचा प्रयत्न केला, कारण शेतकरी हा कायम प्रयोगशीलच असायला पाहिजे। मला हे बघायचं होतं की 3 वर्षानंतर जे सीताफळ येतं त्याच्यामध्ये भुईमूग वगैरे न घेता असं दुसरंच जर आपण काय म्हणतात की पैसे येणारं नगदी पीक घेऊ शकतो का, याचा विचार करत होते मी। आणि गेल्या काही वर्षामध्ये पपईला असं बरंच डिमांड आहे, म्हणजे अगदी सप्टेंबरपासून खूप छान म्हणजे त्याचे ॲव्हरेज येतं हे असं मी ऐकलं होतं, बरंच सर्च केला होता। मग त्याच्यानंतर मी हे पपईमध्ये म्हणजे सीताफळाच्या मध्ये आंतरपीक घ्यायचं ठरवलं। त्याच्या अगोदर मी जेव्हा जूनमध्ये सीताफळाची लागवड केली, हे क्रॉप मी का सिलेक्ट केलं, कारण गेले काही 12 वर्षांमध्ये मी जेव्हा अनेक प्रयोग केले किंवा जेव्हा बरीच पिकं घेतली तेव्हा मला शेळ्यांचा किंवा बाकी बऱ्याच नैसर्गिक समस्यांचा प्रॉब्लेम आला। मग त्याच्यामुळे हा विचार केला की सीताफळाला कुणी खाल्लं जात नाही आहे, एवढी देखभाल करायची गरज नाही आहे, फक्त तुम्ही त्याचं 5 महिने फक्त केअर घेतली की ते खूप छान भरघोस पीक देतं। ह्याच्यामुळे मी ते मुळात त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला आणि त्या हाय डेन्सिटी प्लांटेशन ह्याच्यावरती मला खूप इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मी ह्याची निवड केली। म्हणजे कमी जागेत जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो। त्याच्यासाठी मी आता हे 4x17 हे अंतर ठेवलं आहे। 17मध्ये जे परत मध्ये 17 राहिलं होतं त्याच्यामध्ये पुन्हा रोटावेटर घालून मशागत केली, सेंद्रिय खतं टाकली आणि त्याच्यामध्ये इकडे 16 आणि त्या साईडला 16 आणि मध्ये जो 1 फूट राहतं त्याच्यामध्ये पपई लावली आहे। म्हणजे सीताफळामध्ये आपण 17 फूट जे अंतर ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण पपई लावलेली आहे। आणि त्या पपईमध्ये पुन्हा मी झेंडू लावला होता, कारण पपईमध्ये झेंडू घेणं खूप गरजेचं असतं। रोपं लहान होती त्याच्यामुळे झेंडू घेतला गेला आणि झेंडूचं पण भरघोस उत्पादन गेल्या वर्षी झालं, खूप रेट होता। पण दसरा, दिवाळी आणि गणपती ह्याच्यामध्ये खूप छान रेट मिळाला आम्हाला, जागेवरती 90 रुपये किलो फुल गेलं आणि त्याच्यामुळे माझा पपईचा पूर्ण जो काही खर्च होता तो त्याच्यातच निघाला। आणि त्याच्यानंतर झेंडू काढला, पुन्हा मी कट्टे बांधून घेतले, बेसल डोस टाकला। बेसल डोसमध्ये आम्ही DAP टाकलं, पोटॅश टाकलं आणि निंबोळी पेंट टाकली आणि करंज पेंट टाकली आणि कट्टे बांधून घेतले। आणि त्या कट्ट्यांवरती पुन्हा मी अग्निज्वाला ह्या जातीची एक 2500 रोपं लावली मिरचीची, त्याचंही खूप छान एव्हरेज आलं आणि त्या मिरचीला कुठलाही रोग नाही पडला। आणि फवारणीमध्ये म्हटलं तर पपईला मी जास्त करून ताक ह्याचीच फवारणी केली आहे आणि होता होईल तेवढं आम्ही नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करते। मी विषमुक्त अन्न आपणही खावं आणि लोकांनाही विकावं, हा मूळ माझा उद्देश आहे। त्याला खूप त्रास आहे किंवा स्ट्रगल करावं लागतं, पण जेव्हा आपण त्याला वेळ देतो तेव्हा ते पीक पण आपल्याला खूप छान भरघोस उत्पादन देतं, हे मला माहीत आहे। गेली 12 वर्ष मी प्रयोग करते आणि अनेक प्रयोग केलेत। एक प्रयोग करून न थांबता मी वेगवेगळे प्रयोग करत असते। हे आमच्या इकडे मंगळवेढ्याला काळी जमीन खूप आहे आणि फक्त ज्वारी हे पीक मेन क्रॉप आहे इथलं। माझा असा विचार होता की जर मी हे काळ्या मातीमध्ये पपई सक्सेस केली, कमी पाणी आणि काळी जमीन असं दोन्हीची सांगड घालून जर आपण नियोजन केलं तर कमी कालावधीमध्ये जास्त भरघोस उत्पादन मिळू शकतं। हे एकूण क्षेत्र 4.5 एकर आहे। त्याच्यामध्ये हा जो प्लॉट आहे तो 60 गुंठ्याचा आहे, म्हणजे 1.5 एकराचा आहे। आणि त्याच्यामध्ये 4x17 वरती माझी 1100 सीताफळाची रोपं बसली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी जेव्हा मी लावली पपई तेव्हा ती 1250चं हे केलं होती निवड, पण काही हे झालं, तुटाळी झाली
काही मेली रोपं टेम्परेचर जास्त असल्यामुळे आणि अगदी ऑक्टोबर हीट होती त्याच्यामुळे बरेच पपई जागेवरती जळून गेल्या. त्याच्यामुळे आता आहे ते 1150 ही रोपांची संख्या आहे आपल्याकडे. आणि पपई निवडण्यामागचं कारण म्हणजे ते 7 महिन्याचं पीक आहे, म्हणजे 7व्या महिन्यात त्याचं उत्पादन चालू होतं आणि मॅक्झिमम ते 7 महिन्यापर्यंत व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर ते चालू शकतं. म्हणून मी हेच निवडलं, कारण बारक्या बारक्या पिकांना जास्त वेळ देण्यापेक्षा आपण हेवी क्रॉप घ्यावं आणि भरघोस उत्पादन घ्यावं हे त्याच्या मागची माझं थीम होतं. आणि शिवाय काळ्या मातीमध्ये कसं रिझल्ट येतो हे आता सीताफळ पण घेतले ते काळ्या मातीतच आहे. मुळात आमची मंगळवेढ्याची जमीनच जास्त भूखंड हा काळ्या मातीचा आहे. त्याच्यामुळे फक्त ज्वारीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी फळबागेमध्ये सक्षम व्हावं अशी माझी खूप म्हणजे मनापासूनची तळमळ आहे. त्याच्यासाठी एक प्रयोग म्हणा छोटासा तो केला. आणि त्याच्या हे लावताना सीताफळ लावताना त्याच्यामध्ये फक्त आम्ही म्हणजे हाय डेन्सिटीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त शेणखत टाकलं आणि त्याची लागण केली आहे. तर दुसरं कोणतंही खत दिलं नाही आहे, बेसल डोस वगैरे काही नाही आहे. आणि पपई लावताना आम्ही पुन्हा सेंद्रिय खत टाकलं आणि बेसल डोसही टाकला. आणि त्याच्याबरोबर सुपर गोळी म्हणजे मुळ्यांची वाढ होण्यासाठी सुपर गोळी त्याला म्हणजे लागण करताना सुपर गोळीचं आम्ही निवड केली. सुपर गोळी आणि निंबोळी पण हे टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी ह्युमिकचं हे केलं होतं सुरुवात. आणि ह्युमिकसाठी मी ह्युमिक ॲसिड कोणतंही वापरलं नाही. आमच्याकडे देशी गाई आहे त्या गाईचं गोमित्र आणि आंबट ताक ह्याचं असं मी कॉम्बिनेशन करून ते सोडत गेले. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी रासायनिकवरती कमी जोर देते आणि जैविकवरतीच माझं जास्त भर असतो. आणि आत्ता मात्र हे पावसाळी वातावरण झाल्यानंतर मला काल एक ॲक्ट्राचा हात घ्यावा लागला, कारण मला थ्रिप्सचा खूपच प्रादुर्भाव जाणवू लागला ह्याला. त्याच्यामुळे ॲक्ट्राचा मी आत्ता पहिल्यांदा हात घेतला आहे. सीताफळामध्ये हाय डेन्सिटीज का किंवा कोणत्याही फळामध्ये हाय डेन्सिटी का, माझा आंब्याचं पण एक प्लॉट आहे जो मी 10 गुंठ्यामध्ये 200 आंबे बसवलेत. कारण आपला भूखंड कमी होत आहे, वरचेवर जागा कमी आहे आणि ज्यांना खूप आवड आहे त्यांना एवढा वेळच नाही आहे किंवा जमीन नाही आहे, तर कमीत कमी जागेमध्ये तुम्ही जास्त कसं उत्पादन घ्याल, सेंद्रिय खतं टाकून आपण ती सुपीकता कशी वाढवू ह्याच्यावरती सध्या सगळ्यांना अभ्यास करण्याची किंवा प्रयोग करण्याची खूप गरज आहे. त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. कमीत कमी जागेमध्ये आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची आहे, क्वालिटी द्यायची आहे. आणि असं नाही की अंतर पहिल्यांदा काय व्हायचं, जमिनी खूप असायच्या आणि अंतर त्यामुळे तेवढं बघितलं जायचं नाही. सरकारी अंतर खूप असतं, मीटरवरती ते असतं, फुटांवरती असतं, पण आपण ते अंतर कमी केलं. आता आपण जे हे रोपं लावले सीताफळाची ते 2 रोपांमधलं 4 फूट अंतर आहे आणि 2 ओळीमध्ये 17 फूट अंतर ठेवले. म्हणजे शाखीय वाढ आहे ती ह्या साईडला होणार आहे, दोन्ही बाजूला होणार आहे, 2 ओळीच्या लाईडला होणार आहे. आणि 2 रोपामध्ये काही कालांतराने समजा हे 40 वर्ष जर माझं पीक चाललं सीताफळाचं तर ते 10 वर्षांनी किंवा 12 वर्षांनी ते एकाला एक खोड चिटकतील आणि त्याची एक जैविक भिंत तयार होईल, जेणेकरून कुठलेही किटाणू किंवा कुठलेही असं रोग आतमध्ये येणार नाहीत आणि रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक येईल आणि जे बाजूला ते शाखीय वाढ होईल, आपण त्यालाच फळ धरायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं एक माणसांचं शेतकऱ्यांचं कसं असतं लॉजिक की आपण अंतर जास्त ठेवतो आणि मोठे घेर वाढवतो झाडांचे आणि त्याच्यावरती काय करतो की अनेक प्रकारचे म्हणजे क्वालिटीचे 1 नंबर 2 नंबर ते 5 नंबरपर्यंत किंवा 10 नंबरपर्यंत फळधारणा होते. मग काय होतं त्याच्यामुळे फळांची क्वालिटी खराब होते. म्हणजे 1 नंबरचा समजा तुमचा 1 टन माल निघाला त्या बागेमध्ये तर 2 नंबरचा जास्त निघतो, 2 टन निघेल, 3 नंबरचा अजून जास्त निघेल. मग आपल्याला गुणवत्ता वाढवायची आणि फळाच्या गुणवत्तेबरोबर ना त्याच्यामधला जो मधुरपणा आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे ते वाढवायचं आहे आपल्याला. आता आपण काय करायचं आहे, खोडाला फळ धरायचं आहे. तुम्ही 100 किलो फळ धरू नका, काही गरज नाही आहे. 100 किलो फळ धरलं आणि 20 किलो फक्त तुमचं 1 नंबर निघत असेल आणि 80 किलोमध्ये परत त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही जर कमी होत असाल त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही 10 किलो फळ धरा, पण क्वालिटी 1 नंबरचं धरा. जे आपण करणार आहोत, आपण ना सॉर्टिंग करणार आहोत आणि अगदी ते सीताफळामध्ये सॉर्टिंग करताना आपल्याला ते हाईट कमी आहे, त्याची जास्त हाईट वाढवणार नाही आहे. आपल्याला काढायला पण सोपं आहे, त्याच्यामुळं मजुरांचं हे पण कमी, लेबर तुमचे जे कमी लागणार आहेत म्हणजे पैसे पण आपले वाचणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10च फळं घ्या, 1-1 किलोची 10 फळं घ्या आणि ते ॲट अ टाईम एकदाच तुम्ही घालवा. त्यामुळे तुम्हाला मार्केट पण कमी पडणार नाही किंवा जास्त हे होणार नाही आहे. आणि गुणवत्ता चांगली आली की तुम्हाला ॲटोमॅटिकच व्यापारी वर्ग तुमच्याकडे खेचणार आहे की तुमच्या फळाची क्वालिटी चांगली आणि आम्हाला द्या. त्याच्यामुळे मी हाय डेन्सिटीचा
विचार केला. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जमिनी आहेत, पण तुम्हाला ते करण्यासाठी तुम्ही सक्षम पण नाहीत आणि ते लक्ष पण देऊ शकत नाही आहेत. तर त्याच्यापेक्षा तुम्ही कमी जागेमध्ये थोडकं उत्पादन म्हणजे झाडं लावून भरघोस उत्पादन घ्यावं असं मला वाटतं सगळ्यांनी. पण सीताफळ जेव्हा लावलं जूनमध्ये, त्याच्यानंतर आम्ही ऑक्टोबरमध्ये ही पपई लावली. पाऊस खूप मोठा आल्यामुळे त्याची वाढ 1 महिना थांबलेली. नोव्हेंबर एंडपासून त्याची खरं वाढ सुरुवात झाली. मग नोव्हेंबरमध्ये मी झेंडू लावला होता, म्हणजे पपई लावतानाच मी झेंडू लावला होता. कारण रूट्स नॅमॅटोड जे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होतो पपईमध्ये, तो होत नाही. ते सूत्रकृमीच्या गाठीवरती ते पोचलं जातं झाड. आणि खूप सुंदर ॲव्हरेज मिळालं आम्हाला झेंडूचं. आणि ऑलरेडी आपण कट्टे बांधताना किंवा बेसल डोस जो टाकलेला असतो त्याच्यावरती झेंडू खूप चांगल्या प्रमाणे पोचला गेला. आणि आम्हाला ते अगदी जानेवारीपर्यंत त्याचं खूप छान म्हणजे सरासरी ॲव्हरेज मिळालं. आणि 90 रुपये किलोप्रमाणे आमचं इथं म्हणजे जागेवरती येऊन स्थानिक लोकांनी झेंडू घेऊन गेले. आणि पंढरपूर म्हणून आमच्या इथं जवळ तीर्थक्षेत्र आहे, तिथे 40 रुपये ते 50 रुपये किलो झेंडू गेला. आणि त्याच्यामुळे माझं सगळं पपईचा खर्च हा ह्याच्यातच निघाला, झेंडूमध्येच निघाला. आणि झेंडू काढला. आणि झेंडू काढल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेव्हा झेंडूचा तोडा चालू होता, पहिला तोडा 45 दिवसानंतर आमचा झेंडू आला तोडणीसाठी, तेव्हा पहिल्या तोड्याला आम्ही ना स्वीटकॉर्न ही मका लावली होती. लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे विक्रीचा तर काही संबंधच नव्हता, पण कोणतीही मका लावावी असं मी ऐकलं होतं पपईमध्ये. कारण मोझॅक म्हणून एक रोग असतो, त्याचं नियंत्रण होतं मक्यामुळे. आणि त्याच्यानंतर जेव्हा झेंडू काढला, तो गाडला मी सगळा उपटून ना आम्ही 2 पपईच्या मध्ये पूर्ण असं बेडमध्ये टाकला बेसल डोसच्या अगोदर. म्हणजे बेसल डोस टाकून त्याच्यावर झेंडू उपटून टाकला आणि मग कट्टे बांधले. म्हणजे त्याचं ते जे काही झेंडूचं अवशेष असतील ते कुजले तरी पण त्यांचा वास किंवा ते गंध तिथं राहावा हे उद्देश होता. आणि त्याच्यानंतर मग मिरचीची रोपं तयार केली आणि मग मिरची लावली. अगदीज्वाला ह्या नावाची मिरची लावली. तिचे खूप ॲव्हरेज निघालं. हिरवी मिरची काही प्रमाणात विकली, ती आम्हाला 35 रुपये 25 रुपयेपासून ते 40-45 रुपयेपर्यंत ओली मिरची गेली. आणि त्याच्यानंतर लाल मिरची जे आम्ही जे होतील ते अशा करून ठेवल्या. ते एक 40 किलोपर्यंत लाल मिरची ठेवली, काही विकली. ते 200 रुपये लॉकडाऊनमध्ये बायका घरगुती घेऊन गेल्या. त्याचं हे म्हणजे खुरपण वगैरेचा खर्च माझा त्याच्यामध्ये निघाला. रोपांचा सीताफळांच्या एक रोप मला 60 रुपयाला पडलं होतं, ते रोपांचा खर्च माझा झेंडूमध्ये निघाला. आणि परत पपईचं सगळं जे काही खर्च होता तो माझा मिरचीमध्ये निघालेला आहे. 15 रुपयाला एक रोप आणलं आहे आपण. आणि त्याच्या मका तर होतं ते म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट म्हटलं तरी चालेल. सीताफळ हे कमी पाण्याचं पीक आहे आणि पपई पण जास्त पाणी लागत नाही त्याला, पण योग्य तेवढं प्रमाण सीताफळापेक्षा जास्त पपई लागतं पाणी असं मला आढळून आलं. तर मी काय केलं, आता मला हा प्रश्न पडला होता की मी आंतरपीक तर पपई घेते आणि मला सीताफळाची एवढ्या जोमाने वाढ नाही करायची, त्याची शाखीय वाढ करायची नव्हती, फक्त सीताफळामध्ये मला त्याचा बुंदा सक्षम करायचा होता. मग मी काय केलं, ते चाव्या मिळतात त्याच्या तोट्या मिळतात ड्रीपच्या, तसे मी ते ड्रीप आणले आणि अगदी हलकी मी जेवढा कमी खर्च होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं आहे. पपई ही अगदी साध्या ठिबकवरती आहे म्हणजे कमी किमतीच्या, आणि हे आहे ते जैन ठिबकवरती आहे, माझ्याकडे होतं ते, त्याच्यावर मी सीताफळ लावलेलं आहे. तर मी काय केलं, त्याला चाव्या लावून घेतल्या आणि सीताफळाला 8 दिवसातून एकदाच मी पाणी देते. आणि पपईला जेव्हा लावली आम्ही तेव्हा पाऊस खूप पडलेला, त्यामुळे 2 महिने मला पाण्याचं काहीच द्यावं लागलं नाही. पण डिसेंबर नंतर मी अगदी अर्ध्या तासापासून पाणी सुरू केलं, कारण त्याच्यामध्ये झेंडू पण होता. अगदी तुम्हाला 1.5 लिटर पाणी असं कमीत कमी झेंडूला पडेल अशी मी व्यवस्थापन केलं होतं. पपई वाढण्याबरोबर मला झेंडूचंही फोकस करणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी तेव्हा झेंडूवरती फोकस केला की त्याची चांगली शाखीय वाढ होईल. आणि झेंडू काढल्यानंतर आत्ता आम्ही दिवसातून म्हणजे उन्हाळा आला, उन्हाळ्यामध्ये रोज आम्ही अगदी 2 तास पपईला पाणी दिलं आहे आणि 4 दिवसातून एकदा आम्ही सीताफळाला पाणी दिलं आहे. आणि ह्युमिकसाठी तर मी म्हटलं की आपण गोमित्र वापरते मी गाईचं, ते वापरलं, कुठलेही ह्युमिक ॲसिड वापरलं नाही आहे. आणि बेसल डोस दिला पपईला, त्याच्यानंतर कोणताही डोस दिला नाही आहे. DAP दिलं, परत सुपर गोळी टाकलं होतं आणि पोटॅश टाकलं होतं आणि करंजपेंड, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि जमिनीमध्ये मशागत करताना आपण सेंद्रिय खतं टाकली होती भरपूर प्रमाणात, म्हणजे 1.5 एकरासाठी मी 3 ट्रॉल्या सजेस्ट केल्या, कारण अर्धा एकर मला वाटलं की ठीक आहे बास होती, कारण ह्या प्लॉटमध्ये अगोदर मेंढ्या पण बसवल्या होत्या, त्याचंही खत अगदी मिक्स झालं होतं, त्याच्यामुळे मी जास्त
जेवढे पपई लावायची त्याच चारीमध्ये आम्ही 3 ट्रॉल्या खत टाकून घेतलं आणि ते कट्टे बेसल डोस टाकून बांधून पपई लावलेली. आणि त्याच्यानंतर दुसरं खत अजून काहीच नाही आहे. आत्ता पोट्याची 05234 चालू करणार आहे, पण त्याच्यापेक्षा मी स्लरीला जास्त महत्त्व देते. कारण जीवामृत सारखा रिझल्ट कशालाच येत नाही सर. पपईवरती जर रोगांबद्दल जर चर्चा करायची झाली तर मला असं वाटतं की पहिल्यांदा पपईवरती रोगच येतो म्हणून शेतकरी कुठलाही पपईकडे दजावत नाही. आणि खर्च आहे 60 ते 70 हजारापर्यंत रासायनिक खतांचा वापर वगैरे करून जेव्हा शेतकरी पपई पिकवतो, तैवान वगैरे कोणत्याही जातीचे असू देत, तेव्हा ना ते जास्त आर्थिक खर्च करतो. म्हणजे आर्थिक बाजूने खूप म्हणजे कमजोर होते असं वाटतंय मला. मुळात ना जैविक पदार्थांचा उपयोग करून जर आपण पपई लावली तर खूप चांगलं म्हणजे रिझल्ट येतील असं मला वाटतंय. आणि थ्रिप्स म्हणा किंवा सगळ्यात मोठा चॅलेंज असतं ते हे व्हायरसचं जे आपण व्हायरस आले की सगळ्या बागा संपून जातात म्हणतात ना, त्याच्यासाठी भिडायचं नाही आहे. आपण पहिल्यांदा त्याचं जे बुंदा आहे ना तो सक्षम करायचा आहे आणि ते फक्त आपल्याला जैविक पदार्थ वापरूनच होऊ शकतं. गाईचं शेणखत असू देत किंवा तुमचं कुठल्याही जनावरांचं शेणखत असू देत, कुजलेलं शेणखत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही झेंडू वगैरे असे जर हे पिकं जर गाडली, अगदी तुम्हाला पीक नाही घ्यायचं पण झेंडू कळ्यावरती आला तो काढून जर तुम्ही गाडला तरी तुमचं खूप म्हणजे व्हायरसनी कंट्रोल होऊ शकतं. आपण काय करायचं आहे, 2.5 लिटर दुधामध्ये 2.5 लिटर पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं आंबट. ते 2-3 कच्चं दुधामध्ये, कारण तुम्ही तापवताय दूध आणि मग विरजण लावताय तर त्याचं जैविकपणा कमी होतो, तर जीवाणू मरतात. तर आपण कच्च्या दुधाचाच वापर करतोय. कच्च्या दुधामध्ये तुम्ही हे करा, आंबट दही टाका, 2 दिवसांनी ते घुसळून घ्या आणि गाळून घ्या कपड्याने. अगदी 2-3 वस्त्रगाळ करून घ्या ते. आणि ते जे आहे ना 5 लिटर झालेलं ताक मध्ये 2 लिटर ताजं गोमित्र हवंच असं नाही, कारण जेवढं ताजं गोमित्र असेल ते आपण स्प्रेला वापरणार आहोत. आणि जेवढं जुन्यातलं जुनं गोमित्र असेल, अगदी ह्या वर्षीचं पुढच्या वर्षी 362 दिवस जरी तुम्ही ठेवून वापरलात त्याचं अगदी ह्युमिक इतकं सुंदर बनतं आणि खत पण चांगलं बनतं ते. त्याच्यामुळे ना जुन्यातलं जुनं गोमित्र असेल तर ते आणि ताक तुम्ही सोडा आणि बाकी काही करू नका. महिन्यातून 3 अशा आळवण्या करा किंवा ड्रिंचिंग करा तुम्ही आणि पपईचा रिझल्ट काय होतं बघा. परत नंतर 2ऱ्या ते 3ऱ्या महिन्यापासून आपल्याला गोमित्राचं प्रमाण कमी करायचं आहे, कारण नत्रामुळे आपल्याला वाढ जास्त होते आणि पपईची वाढ जर झाली तर ते काढणीसाठी खूप म्हणजे धोकादायक होऊ शकतं. काढताना ते झाडं उंच झालेले असतात, ते पडून म्हणजे माणसांची पडायची शक्यता असते किंवा काढणी खूप अवघड होते. त्याच्यामुळे आपल्याला पपईचं अंतर कमी, आपलं उंची कमी ठेवायची आहे. त्याच्यामुळे नत्राचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे. पहिले 2 महिने गोमित्र वापरा, नंतर बंद करा. पण ताक हे आपल्याला 7 महिन्यापर्यंत स्प्रे पण करायचं आहे आणि ड्रिंचिंग पण करायचं आहे. शक्यतो देशी गाईचं असेल दूध तर खूपच चांगलं, नाही तर तुम्ही जर्सीचं कुठलंही घेऊ शकता, पण तुम्ही त्याला ते सोडा ताक, त्याचा रिझल्ट चांगला येतो. स्प्रे करताना पण अगदी आपलं कडुलिंबाची पानं घ्यायची, ते मिक्सर ठेवून द्यायचा. त्या मिक्सरमधून तुम्ही बारीक करून घ्या, त्याचा रस काढा आणि तो ताकामध्ये घाला. तुम्हाला ताजं लिंबोळी अर्क मिळेल आणि ते स्प्रे करा तुम्ही, कुठलाही रोग येत नाही आहे. आणि समजा हवामान बदललं किंवा पाणी कमी पडलं तर पानं आकडतात, बोकडतात, तर घाबरून जायचं काही नाही आहे. पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित करा, मॅनेज करा पाण्याच्या पाळ्या. आणि आता बोकडले, व्हायरस आला आहे, व्हायरस येत नसतो बऱ्याच वेळेला. काय होतं, आपली ना ही जी मुळ्यांची वाढ असते ना ती थांबली जाते. म्हणजे खूप पाणी पडलं तर तुमची मुळ्याची तिथंच वाढ थांबली जाते, मुळ्या अशी आतमध्ये जात नाहीत, भुसभुशीत होत नाहीत आणि त्यामुळे ती पानं पिवळी पडतात, बोकडतात आणि शेतकऱ्याला वाटते की नाही व्हायरस आला. पण व्हायरस नाही आहे, व्हायरसचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही ताकाची ट्रीटमेंट द्या आणि पाणी कमी करा, जास्त असेल तर कमी करा, कमी असेल तर जास्त, व्यवस्थित बॅलन्स करा पाण्याचं. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला वाटलं तर 05234 वगैरे द्यायची गरज असली तर तुम्ही स्लरी जी देता आहे, जर कुठल्याही शेतकऱ्यांनी महिन्याला एकदा जीवामृत दिलं ना तर दुसरं काही द्यायची गरज नाही आहे. अगदी तुम्हाला औषधही टाकायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही साधं जीवामृत करा, गूळ, ताक, बेसनचं पीठ, मक्याचं पीठ आणि हे म्हणजे त्या स्टेजला काय पाहिजे. पहिल्यांदा स्लरी देताना आपण त्याच्यामध्ये गोमित्राचा जास्त वापर करायचा आहे, 50 लिटर टाकलं. 2ऱ्या महिन्यातल्या स्लरीला आपण 25 लिटर टाकतोय आणि 3ऱ्या वेळेला आपण गोमित्रच टाकत नाही. अगदी हवं तर 1 महिना एखादा 1 लिटर टाकतोय किंवा टाकत नाही आहे. मग 3ऱ्या स्लरीमध्ये आपण
गुळाचं प्रमाण वाढवते आणि 4थ्या स्लरीपासून आपण शेंगदाण्याचे पेंड टाका. असं वेगवेगळ्या स्लरीच्या स्टेज आहेत, त्या जर तुम्ही टाकल्या व्यवस्थित अभ्यास करून तर मला नाही वाटत की पपई खूप खर्चिक होईल आणि शेतकऱ्याला खूप म्हणजे त्रास होईल. मग अगदी तुमची 5 रुपयांनी किलो जरी गेली तरी पण ते शेतकऱ्याला परवडू शकते. आपण हे पपईचे तोडे जर म्हटलं किंवा आपलं हार्वेस्टिंगचा जर विचार केलात तर माझ्या मते ह्याचे 10 तरी मोठे तोडे होतील आणि 5 ते 6 लहान तोडे होतील. मी खरी हाराची शेतकरी आहे. माझ्या वडिलांपासून किंवा पूर्वजांपासून हा आमच्यात शेतीचा आवड हा गुण आमच्यात आहे आणि मला वैयक्तिक खूप स्ट्रगल करावं लागलं. मी उच्च शिक्षित होते पण मी जॉब न करता जॉब करायला मला पूर्ण परमिशन होती पण मी नाही केला किंवा करू शकले नाही. त्याच्यामध्ये मला आवडच नव्हती. त्याच्यामुळे मला सगळ्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या बंधू भगिनींना एक मेसेज द्यावा आवडतो, आपल्या मुलांना ज्याच्यात आवड आहे ना ती शोधून तुम्ही त्याचा व्यवसाय बनवा. आवडीचा जर व्यवसाय केला तर तुम्ही खूप सक्सेस होता हे मला माहीत आहे. मी आता गेले 13 वर्ष स्ट्रगल करते इथे. खूप स्ट्रगल केलं. माझ्यासाठी एक चॅलेंज होतं हे माळरानावरती शेती करणं, पण ते माझ्या आवडीचा विषय होता म्हणून मला कधी ते असं हे वाटलंच नाही. अगदी खूप म्हणजे पहिल्यांदा तर खुरपं कसं धरायचं हेही मला माहीत नव्हतं. कुंडीतली शेती वेगळी, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करतो तेव्हाची शेती वेगळी आणि ॲक्च्युली तुम्ही फील्ड वर्क करता, तुम्ही त्या लेबरबरोबर राबता दिवसभर आणि ते वेगळं आणि घरी जाऊन जेव्हा तुम्हाला समाधान मिळतं ते म्हणजे शब्दात वर्णनच करता येणार नाही. माझे मिस्टर जॉबला होते त्याच्यामुळे मला अनेकांकडून निगेटिव्ह थिंकिंगच आल्या की तू हे का करतेस, तुला वेळ लागले का, असं दुष्काळी भागात का जाऊन बसली आहेस वगैरे वगैरे. पण नाही, माझी आवड एवढी म्हणजे प्रगल्भ इच्छा होती ना की त्या इच्छाशक्तीवरती मला जे हवं होतं ते मी आत्ताच सुरुवात केली आहे. प्लॅटफॉर्म बांधत गेले 12 वर्षामध्ये. आता इथून सक्सेस मिळणार हे तर 100%च आहे. पहिले आपल्या भारतातून सोन्याचा धूर निघायचा म्हणतात. तो सोन्याचा धूर म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं. हे शेतातून जे आपलं सोन्यासारखं पीक येतं तेच आहे. फक्त तुम्ही विषमुक्त अन्न पिकवा, मनापासून शेती करा आणि त्या काळी आईना असं म्हणतात की टाकलेलं ते कधीच आपल्याकडे ठेवत नसते, ते रिटर्न तुम्हाला देते, व्याजासकट देते. फक्त तुम्हाला पेशन्स हवेत, हार्ड वर्किंग हवं आहे. तुम्ही स्मार्ट वर्किंग तर करता, स्मार्ट तर खूप झालात, पण त्याच्याबरोबर जर हार्ड वर्किंग आणि आपल्या काळ्याची सेवा केलीत तर तुम्ही नक्कीच आपला देश एकदम सक्षम बनवाल आणि येणाऱ्या पिढीला जर आपणच जर आजचे आदर्श घालून दिलेत तर अगदी नक्की आपले भावी सगळे शेतकरी इतके प्रगतशील असणार आहेत ह्यात शंकाच नाही आहे. माझ्या 3 मुलांना मला शेतकरी बनवायचीच इच्छा आहे आणि त्यांनाही खूप आवड आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही पण बाकी ठीक आहे तुमचे दुसरे नॉलेज बरोबर तुम्ही शेतीचंही द्या. त्या माती लागते म्हणून मुलांना न खेळू देण्यापेक्षा मातीत तू बी रुजव, त्याचे वृक्ष बनतील, असं तुम्ही जर त्यांना आत्तापासून संस्कार केले तर खूप चांगलं आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही करा, उतरा मातीमध्ये. हे माझा एक संदेश आहे. हा एक आपला दुसरा पपईचा प्लॉट आहे जो 3 महिने वयाचा आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक कांदा घेतलं होतं. ते हार्वेस्टिंग झालं आहे कांद्याचं आणि त्याच्यानंतर मी आता शेंगा लावलेत भुईमुगाच्या. मेन क्रॉप हे आपलं पपई आहे आणि ह्यामध्ये माझ्या सगळ्या परिवाराचं मोलाची साथ आहे. मिस्टरांबरोबर सासूबाई आणि मुलंसुद्धा अगदी कमी जास्त मला मदत करतात. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मला जी आवड माझ्या जेनेटिक आहे किंवा माझ्या रक्तातच शेतीचं आवड आहे, पण ती आवडीला व्यवसायाचं रूप दिलं ते माझ्या मिस्टरांनी. माझी आवड माझ्या वडिलांकडून आली होती. ते खूप म्हणजे प्रगतशील शेतकरी होते, ते आत्ता ह्या आपल्यात नाही आहेत. आणि त्याच्या पाठोपाठ माझ्या काकांचे आशीर्वाद खूप आहेत की ज्यांना खूप शेताची आवड आहे. अनिल जगताप हे नाशिकला असतात, ते आता स्वतः इथे येऊन रिटायरमेंट झाली त्यांची, तेही सरकारी अधिकारी होते. ते इथे येऊन आता अगदी सक्सेस त्यांनी शेती करणार आहेत. त्यांचंही मला आयुष्यभर आशीर्वाद होतेच आहेत आणि राहणार आहेत. आणि त्याच्याबरोबर माझ्या मिस्टरांची मला खूप मोलाची साथ मिळते. अगदी ते ड्युटी करून मला सहकार्य करतात आणि एवढ्या वर्ष त्यांनी माझ्यावर स्ट्रगल केलं आहे. शिवाय हे माझे भाऊ आहेत, ते स्वतः आता सरकारी कर्मचारी आहेत, पण त्यांनी आमचं पाहून पण इन्स्पायर झाले. स्वतः शेती अगदी काही अक्षर माहीत नव्हतं शेतीतलं, पण ते छान करतायत. शिवाय हे बाळासाहेब अवताडे आहेत, त्यांनी आम्हाला ट्रॅक्टरचं वेळोवेळी इतकी मदत केली आहे, मशागतीसाठी वगैरे मार्गदर्शन केलं आहे. त्यांचे खूप सहकार्य झाले आणि हे खूप चांगले शेतकरी आहेत. तर शेती एक असा व्यवसाय आहे की तो एकमेकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. मग किती पैसे असू देत, पण तुम्हाला जर मजूर चांगले नसतील, सहकारी नसतील चांगले, तर तुम्ही शेती हा व्यवसायच करू शकत नाही. आणि हीच मोलाची साथ दिली. आज जरी मी 12 वर्ष 13 वर्ष स्ट्रगल केले म्हणत असेल तरी पण सगळ्यात मोठा वाटा माझा अगदी खारीचा वाटा आहे.
आहे आणि अगदी मोठा मोलाचा वाटा आहे माझ्या सहकारी मैत्रिणींचा. निश्चितच दीपालीताई, तुमचा हा अनुभव अनेक महिला शेतकऱ्यांना, अनेक शेतकरी वर्गाला, अनेक नव युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. कारण तुमचा शेतीतला अनुभव आणि तुमचा ज्ञानाचा खऱ्या अर्थानं शेतीमध्ये जो काही तुम्ही उपयोग करताय ते आजच्या मुलाखतीमधून दिसून आलं. तर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना फायदाच ठरणार. त्याबद्दल संचित TV न्यूजतर्फे तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद. अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित TV न्यूज, महाराष्ट्र.